माझ्या सासूबाईंची ही जी रेसिपी आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात कुठलाही मसाला येत नाही। मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। नमस्कार, एकांत रायडरच्या रेसिपीच्या एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मला सासूबाईंची अनेकदा आठवण येते। त्यांच्या हातात साक्षात अन्नपूर्णेचा वास होता असंही म्हणायला काही वावगं ठरणार नाही। अनेक नातेवाईक लांबून लांबून त्यांच्याकडे त्यांच्या हातचे पदार्थ खाण्यासाठी येत होते। ते हक्काने आणि प्रेमाने म्हणायचे की आज मला तुझ्या हातचा हा पदार्थ खायचा आहे। अशाच एका पदार्थामुळे सासूबाईंची आठवण झाली। सासूबाईंची स्पेशल रेसिपी मटार उसळ। मटार उसळसाठी लागणारं साहित्य मी पटकन सांगते। मटार हा मी उकडून घेतला आहे, हा अर्धा किलो आहे। वाटणासाठी लागणारे आपल्याला खोबरं, आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण करायचं आहे। आणि मग फोडणीला कढीपत्ता, मोहरी, जिरे, हळद, हिंग, लिंबू शेवट टाकायचं आणि मीठ, चवीनुसार मीठ। माझ्या सासूबाईंची ही जी रेसिपी आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात कुठलाही मसाला येत नाही। चला तर आता मटार उसळ बनवायला सुरुवात करूया। आता हे वाटण बनवतोय आपण। या वाटणात 2 मोठ्या मिरच्या टाकलेत। तुम्हाला तिखट आवडत असेल तर अजून तुम्ही एखादी मिरची वाढवू शकता। 1 वाटी ओलं खोबरं, अर्धा इंच आलं, 8-10 लसणाच्या पाकळ्या, आणि हे छान बारीक करून घेऊयात आपण। यात सुंदर चवीसाठी आणि छान हिरव्या रंगासाठी कोथिंबीर अवश्य वापरा। वाह, किती सुंदर रंग आलाय। आता आपण उसळ फोडणीला टाकूयात। 2 चमचे तेल। आता आपण मोहरी टाकूयात। 1 चमचा मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकूयात। आता मोहरी मस्त तडतडली आहे, पण थोडेसे जिरे टाकूयात। कढीपत्ता, 1 चमचा हळद, हिंग, आणि यानंतर आपण वाटण टाकूया त्याच्यात। वाटण छान परतून घेऊयात। आपले सारण छान परतलंय। रंग बघा किती सुंदर दिसतोय। आणि आता आपण मटारची उसळ टाकूयात। आता मटार मी उकडून घेतलेला आहे। तुम्ही डायरेक्ट फोडणीला टाकला आणि यात शिजवून घेतला तरीही चालेल, काहीच हरकत नाही। हे त्याचं उकडलेलं पाणी ओतलं आपण। ही उसळ थोडी पातळच करायची, कारण आपण ही उसळ ब्रेड बरोबर खाणार आहोत, तेव्हा त्या ब्रेडसाठी जास्त पाणी लागतं, म्हणून थोडी पातळच करायची। मी अजून थोडं पाणी टाकणार आहे याच्यात। आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची। आता ही उकडल्यामुळे मला जास्त शिजवायची गरज नाही आहे, तरीही मी हे 4-5 मिनिटं उकळून घेणार आहे। तसा मटार शिजायला काही जास्त वेळ लागत नाही।
वास खूप सुंदर येतोय बघा. उकळी आल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत. मस्त उकळली आहे, तर आपण यात घालूयात आता चवीनुसार मीठ. आणि अर्ध लिंबू. आणि थोडीशी साखर. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका, नाही टाकली तरी काही हरकत नाही, पण आमच्याकडे आवडते सगळ्यांना साखर. आता आपली उसळ तयार आहे. चला आपण आता ही उसळ टेस्ट करूयात. खूप सुंदर, मस्त, सेम आई करतात तशीच झाली आहे. उसळ आणि ब्रेड खाल्ल्यावर आईंची प्रकर्षाने आठवण आली. आणि हां, ही उसळ नॉर्मल ब्रेड बरोबरच चांगली लागते, पण तुम्हाला जर भाजून रोस्ट करून खायचं असेल तरीही चालेल, काहीच हरकत नाही, पण नॉर्मल ब्रेड बरोबर खूप छान लागते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आणि हां, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि अशा नवनवीन कुकिंग रेसिपीचा आनंद घेण्यासाठी पाहत राहा एकांत रायडर. आता भेटूयात पुढच्या बुधवारी एका नवीन खाद्यपदार्थाच्या रेसिपीसोबत.